नमस्कार सगळ्यांना, नणंद भाऊजे व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे घटस्थापना। तर घटस्थापनेची आमची चालू आहे तयारी। तर तुम्हाला मी दाखवते। हे बघा, घटस्थापनेची तयारी चालू आहे घट बसवायला। इकडे ना एरंड्याची पानं टाकलेली आहेत आणि इकडे माती भरून अशी ठेवलेली आहे। आता ह्याच्यामध्ये सगळं धान्य असं सगळं टाकायचं, 7 धान्य किंवा 9 धान्य असं टाकायचे असतात। तर इकडे नणंदबाई बघा आमच्या घट बसवतात। तर काय काय धान्य ते ताई सांगा मला। ह्याच्यामध्ये ज्वारी इथं ज्वारी, गहू, मूग आणि लाल चणे आहेत। आणखीन काय गाई अजून सातू वगैरे काय असतील आहेत, भरपूर आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे। अच्छा, मूग पण आहेत। मूग नसतात पण मूग टाकले। अच्छा, आणि इकडे माझ्या आत्या आहेत, म्हणजे माझ्या सासूबाई आत्या। तर त्या पण मदत करतात, म्हणजे आम्हाला तर काही एवढं माहिती नाही एवढं जास्त। तर त्या सगळं तयारी करून देतात आहे। इकडे माती एवढी आणलेली होती आम्ही, त्यातली आम्ही चांगली निवडून अशी यात भरलेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये ना सगळं आम्ही धान्य टाकणार आहे, ते पण दाखवते तुम्हाला। आता देवी येते ना, काही जण देवीच्या मूर्त्या घेऊन येतात, पण त्याच्या बाजूला घट बसवतात। घट हा बसवायचाच, कारण की आपल्या घरामध्ये धन धान्य याची कमतरता नसली पाहिजे। आणि असा घट जर भरून आला हिरवागार, तर म्हणजे नाव जरी घेतला तरी माझ्या अंगावर काटा उघडतो। तर घट वाजायला लागलेलं आहे। मग शेवटला पण तुम्हाला आम्ही तो व्हिडिओ नक्की दाखवू। घटस्थापनेची तयारी चालू आहे आणि इकडे पोटपूजेची पण तयारी चालू आहे। तर इकडे माझी जाऊबाई म्हणजेच मराठी जोडी मानसी, तर साबुदाणा बनवतीये। खूप छान साबुदाणा बनवला, असा सुट्टा सुट्टा चांगला झालेला तर दिसतोय भारी, आणि भूक पण लागलेली आहे। सर्वांनी या, फराळ करायला या। अरे ते कसं डोळ जातं या, जाऊ लेकरं असली ताई, ह्याच्यामध्ये आता धान्य झालं टाकून, धान्य टाकलं, त्याच्यावरती माती घातली। आता हा घडा ठेवलाय। आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला पाणी। आणि हे बघ, हळकुंड आहे, 1 रुपया आहे आणि सुपारी आहे। अच्छा, ह्याच्यात घालायचं आणि ह्याच्या बाजूने ते काय ग, चुन्याची डब्बी, ते चुना लावायचा असतो ह्याच्या बाजूने। चुना मी लावून घेते त्याला। हे बघा, असा घट बसून झालेला आहे। खालती नारळ ठेवलेला आहे आणि पानं ठेवलेली आहेत। पानांच्या वरती नारळ आतमध्ये टाकलेले आहेत, 1 रुपया आणि हळकुंड सुपारी। तर आता नागवेली पानाचाच हे बनवायचे आहे, माळ बनवायची आहे। आता हे घट बसवलं ना की त्याच्यावरती ही एरंड्याची पानं ठेवायची, म्हणजे घट एकदम चांगला उभेने चांगला येतो। 1 दिवस ठेवा लागेल। हे बघा, असा घट बसवलेला आहे। घटस्थापना आमच्या घरची झालेली आहे आणि असा हा पानांची माळ लावलेली आहे। आमचे देव, आमच्याकडे परडी पण आहे। आणि आता गावाला म्हणजे 9 दिवस माळीच आणून देतो, असे माळ 9 दिवसाची। तर प्रत्येक वेळेस वेगवेगळी असती माळ, पण आता इकडे मुंबई ठिकाणी काय फक्त झेंडूच्या फुलांचीच माळ असते। पहिल्याच दिवशी पानांची माळ येते। तर चला, हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा। बाय। आई राजा उद उद सदानंदचा, येळकोट येळकोट, जय मल्हार।